म्हणजे तो स्पीडचा फॉर्म्युला कशावर डिपेंड आहे, तर सरळ सरळ दिसते आपल्याला हाईटवरती डिपेंड आहे, कारण ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे, टू कॉन्स्टंट आहे. व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एच. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे जेवढी हाईट जास्त असेल तेवढा स्पीड जास्त असेल. बघा तुम्हाला या ठिकाणी 2 छिद्र दिसत आहेत. तर हे जे आता हे पहिलं छिद्र आहे त्याच्यावर हे जे पाण्याचे लेव्हल दिसते तुम्हाला त्या हाईटवरती डिपेंड आहे. जेवढी हाईट जास्त असेल, आता बघा इथं हाईट 0 झाली म्हणजे त्या पहिल्या छिद्रामधून येणारा पाण्याचा स्पीड 0 झाला, पाणी येत नाही. पण आता ह्या दुसऱ्या छिद्रामधून जे पाणी बाहेर येत आहे त्याचा स्पीड जो आहे ते हाईटवर डिपेंड आहे. पहा, ही हाईट खाली 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 येत चाललेली आहे. जसं पाणी बाहेर पडतं आहे तसे पाण्याचे लेवल इथं तुम्ही बघा बॉटलमध्ये तुम्हाला दिसतंय पाण्याची लेवल कमी कमी होत चालली. म्हणजे हे जे ऑरिफिस आहे त्याच्यावरती ती पाण्याची जी हाईट आहे लिक्विड कॉलमची ती कमी कमी होते. ती हाईट जशी कमी होईल तसा बाहेर येणाऱ्या पाण्याचा स्पीडसुद्धा कमी कमी होतो. तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन करा. आधी ह्या ऑरिफिसमधून येणाऱ्या पाण्याचा स्पीड खूप जास्त होता. जशी जशी हाईट कमी होत गेली, एच कमी होत गेलं, या ऑरिफिसच्या वर जे पाणी आहे त्याची हाईट कमी होत गेली, स्पीड पण कमी होत गेलेला आहे. पहा, आणि स्पीड कमी होत गेला तसं ते हाईटसुद्धा हळूहळू कमी कमी. सुरुवातीला पाणी पटकन खाली उतरलं, नंतर नंतर त्याला जास्त वेळ लागतो आहे, कारण हळूहळू पाणी बाहेर पडतं. जेवढी हाईट जास्त असेल तेवढा स्पीड जास्त असतो. बघा आता याला खूप वेळ लागतो आहे बाहेर पडायला. अर्थात आता तो लेव्हल किंवा ती हाईट किती खाली पटकन येते उशिरा आहे तर तो आपल्या अभ्यासाचा भाग नाही. आपल्याला फक्त हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. दॅट इज द फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ ई फ्लक्स. ई फ्लक्स म्हणजे छिद्रामधून बाहेर पाडणाऱ्या पाण्याचा स्पीड, तो आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. हा स्पीड ऑफ ई फ्लक्स किती असेल, म्हणजे ऑरिफिसमधून बाहेर पडणाऱ्या लिक्विडचा स्पीड किती असेल ते सांगितलं आहे टॉरिसेलीज लॉमध्ये. टॉरिसेलीज लॉ काय सांगतो ते आपण बघूयात आता. टॉरिसेलीज लॉ स्टेट्स दॅट द स्पीड ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड फ्रॉम ॲन ऑरिफिस इज इक्वल टू द स्पीड that it would attain if falling freely for a distance equal to the height of the free surface of the liquid above the orifice. What is the meaning of this Torricelli's law? ह्या टॉरिसेलीज लॉचं मिनिंग काय आहे, अर्थ काय आहे, तर तो असं सांगतोय की समजा एखाद्या कंटेनरला, ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड भरलेलं आहे आणि त्या कंटेनरला ऑरिफिस आहे म्हणजे छिद्र आहे, हा खालचं ऑरिफिस हे छिद्र आपण विचारात घेऊ. तर ह्या छिद्रामधून बाहेर पडणाऱ्या लिक्विडचा स्पीड किती असतो, तर इक्वल टू व्हॉट, कशाच्या इक्वल असतो तो, तर समजा आता ह्या बॉटलच्या बाहेर हवेमध्ये जेवढ्या उंच या बॉटलमध्ये पाणी आहे, म्हणजे ह्या ऑरिफिसच्या वर जेवढी वॉटर कॉलमची लिक्विड कॉलमची हाईट आहे, समजा ते काय असेल 60 सेंटीमीटर, 70 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर, किंवा अगदी खूप उंच मोठी टाकी असेल तर मीटरमध्ये 4 मीटर 5 मीटर काय जे असेल ती हाईट, तेवढ्या हाईटवरून आपण हवेमध्ये जर एखादी वस्तू खाली टाकली, तर खाली टाकली आपण म्हणतोय, खाली सोडली म्हणतोय आपण, खाली फेकली नाही, जस्ट रिलीज्ड, जस्ट ड्रॉप. देअर इज अ डिफरन्स बिटवीन रिलीज अँड थ्रोन. रिलीज म्हणजे फक्त सोडणे. जेव्हा आपण रिलीज म्हणतो, ड्रॉप केलं म्हणतो, तेव्हा आपण त्या बॉडीला इनिशियल स्पीड 0 देतो. नंतर जो काय स्पीड वाढतो खाली येताना तो ग्रॅव्हिटीमुळं वाढतो. तर आपण एच इतक्या हाईटवरून एखादी वस्तू खाली सोडली तर खाली येताना ग्रॅव्हिटीमुळं स्पीड वाढेल. एच इतकी खाली आल्यानंतर त्या बॉडीचा जो स्पीड असेल, आणि तो फॉर्म्युला असतो √2gh, अगदी तोच स्पीड ह्या ऑरिफिसमधून येणाऱ्या पाण्याचा असतो. फक्त ह्या ऑरिफिसच्या वर तेवढ्याच हाईटचं पाणी पाहिजे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुम्ही असं इमॅजिन करा की एका बॉटलमध्ये एच इतक्या हाईटपर्यंत पाणी आहे आणि त्या पाण्याच्या खाली, पाण्याच्या सरफेसपासून एच इतक्या डेप्थला ऑरिफिस आहे, छिद्र आहे, त्याच्यातून येणारा पाण्याचा स्पीड, आणि त्याच्या शेजारीच पाण्याचं सरफेस ज्या लेवलला आहे त्याच लेवलपासून हवेमधून तुम्ही एखादी वस्तू खाली सोडली, फेकली नाही, तर खाली येताना त्या वस्तूचा ह्या ऑरिफिसच्या लेवलला आल्यानंतर जो स्पीड असेल तो स्पीड आणि ह्या पाण्याचा स्पीड सारखा असतो. वरून सोडणाऱ्या वस्तूचा स्पीड सुरुवातीला 0 असतो, खाली जाताना तो वाढत जातो. दिस इज टॉरिसेलीज लॉ अँड वी हॅव टू प्रूव्ह दिस ऑन द बेसिस ऑफ बर्नौलीज थेरम. बर्नौलीज थेरमच्या सहाय्यानं आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. दी स्पीड
of efflux depends upon the height of liquid column above that orifice. तो जो फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे √2GHने. 2 आणि G कॉन्स्टंट आहे म्हणजे राहिलं फक्त H. इथं दुसरी एक फिगर इमॅजिन करा. एक सिलेंड्रिकल व्हेसल आहे, त्याच्यामध्ये आपण लिक्विड घेतलं आहे आणि त्या लिक्विड कॉलमची हाईट आहे H. त्याच्या बॉटमला एक ऑरिफिस आहे, छिद्र आहे. त्या छिद्रामधून येणाऱ्या पाण्याचा स्पीड किती असेल तर टॉरिसेलीज लॉ सांगतो इक्वल टू, आता समजा त्याच्या शेजारी आपण एक वस्तू इमॅजिन करू या ठिकाणी, तर ती वस्तू H इतक्या हाईटवरून खाली येईल. तर खाली येताना जो स्पीड असेल त्या वस्तूचा अंडर ग्रॅव्हिटी, तेवढाच स्पीड या ठिकाणी ह्या ई फ्लक्सचा असतो. दॅट इज टॉरिसेलीज लॉ. म्हणजे बघा आता इथं एक ब्लॅक कलरची ऑब्जेक्ट इथे दिसत आहे. ज्या लेवलला हे पाणी आहे त्या लेवलला सुरुवातीला ती वस्तू होती, तिथून आपण रिलीज केली म्हणजे सोडली, फेकली नाही, तर खाली येताना स्पीड वाढतो. खाली आल्यानंतर इथं जो स्पीड असेल त्या बॉडीचा तेवढाच स्पीड ह्या पाण्याचा असतो. आणि अंडर ग्रॅव्हिटी जेव्हा एखादी वस्तू खाली पडते तेव्हा त्याचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कायनेमॅटिकल इक्वेशन्स यूज करून काढता येतो. आणि जर आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी हा फॉर्म्युला मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवणार आहे. सुरुवातीला आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे स्पीड ऑफ ई फ्लक्स म्हणजे ऑरिफिसमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा किंवा लिक्विडचा स्पीड आपल्याला काढायचा आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो फॉर्म्युला असतो √2GH ऑन द बेसिस ऑफ बर्नौलीज थेरम. आणि कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करून मी तुम्हाला H इतक्या हाईटवरून खाली पडणाऱ्या वस्तूचा स्पीडसुद्धा त्याचासुद्धा फॉर्म्युला हाच असतो हे दाखवून देणार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, टॉरिसेली हा इटालियन सायंटिस्ट होता ज्यांनी हा स्पीड ऑफ ई फ्लक्सचा लॉ सांगितला किंवा फॉर्म्युला सांगितला. आणि तो लॉ, तो फॉर्म्युला आपल्याला बर्नौलीज थेरम किंवा बर्नौलीज इक्वेशनच्या सहाय्यानं प्रूव्ह करायचा आहे. आता बर्नौलीज थेरम आणि बर्नौलीज इक्वेशन हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहे, पण तरीसुद्धा एकदा थोडक्यात रिव्हिजन. बर्नौलीज थेरम काय, तो फॉर्म्युला, ते इक्वेशन फक्त आपण बघूया, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. आपल्याला स्पीड ऑफ ई फ्लक्सचा फॉर्म्युला प्रूव्ह करता येणार नाही, डिराईव्ह करता येणार नाही. हे दोन इक्वेशन्स आहेत बर्नौलीज थेरमचे. हे बर्नौलीज इक्वेशन्स आहेत. काय आहेत ते? पहिले इक्वेशन काय आहे, समजा ही एक ट्यूब आहे ज्याच्यामधून पाणी जात आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे की जर समजा ती ट्यूब नॉन युनिफॉर्म असेल, दॅट मीन्स क्रॉस सेक्शनल एरिया इज नॉट कॉन्स्टंट, ॲट सम पॉईंट्स क्रॉस सेक्शनल एरिया इज मोर, दॅट मीन्स 5 or that tube is wider, and at some other places the tube is narrow. When fluid goes from wider region to narrow region, then in last video we have seen that when liquid enters from wider section of pipe to narrow section of pipe, area of cross section decreases, velocity increases and pressure decreases. मागच्या व्हिडिओमध्ये आपण असं शिकलो आहे की जेव्हा एखाद्या ट्यूबमधून वायडर सेक्शनमधून नॅरो सेक्शनमध्ये लिक्विड जातं, म्हणजे जास्त एरिया ऑफ क्रॉस सेक्शनकडून कमी एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमध्ये लिक्विड जातं, तेव्हा स्पीड वाढतो आणि प्रेशर कमी होतं. हे आपण शिकलो आहे. आणि बर्नौलीज इक्वेशन हे तेच सांगतं आहे. आता याच्यामध्ये काय आहे पहा, P म्हणजे प्रेशर. आता कुठलं एक पॉईंट घ्या तुम्ही, पहिलं इक्वेशन हे कोणत्या तरी एका पॉईंटला लागू करायचं आहे आणि दुसऱ्या इक्वेशन्समध्ये दोन वेगवेगळे पॉईंट्स असतील तर ते. मागच्या वेळेस हे सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं, परत एकदा थोडक्यात सांगतो की समजा तुम्ही हा लोअर एंड घेतला तर त्या लोअर एंडचं समजा प्रेशर P असेल प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर ही असते कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे लोअर सेक्शनला असणारी कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस √GH पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, तिघांची बेरीज कॉन्स्टंट असते. दिस इज बर्नौलीज इक्वेशन. म्हणजे कुठलाही सेक्शन घ्या तुम्ही पाईपचा किंवा त्या ट्यूबचा, इथं अगदी लोअर एंड घ्या किंवा अपर एंड घ्या किंवा मध्ये कोणताही तुम्ही पॉईंट घ्या, कुठलाही सेक्शन घ्या, प्रत्येक सेक्शनला त्या ठिकाणी फ्लुईडचं असणारं प्रेशर, त्या पॉईंटला असणारी कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि त्याच पॉईंटला असणारी पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, ह्या तिघांची बेरीज कॉन्स्टंट असते. ती कधीच कमी जास्त होत नाही. म्हणजे समजा ह्या ट्यूबमध्ये हा कॉन्स्टंट 1000 असेल तर याचा अर्थ ह्या कोणत्याही पॉईंटला तुम्ही कुठेही या ट्यूबमध्ये जा, प्रत्येक पॉईंटला तिघांची बेरीज ही कॉन्स्टंटच येईल. आता त्यातलं समजा प्रेशर वाढलं तर ह्या दोघांवरती त्याचा परिणाम होईल. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दोन्ही बदलतील किंवा दोघांपैकी एक बदलेल, पण तिघांची बेरीज कॉन्स्टंट राहील. म्हणजे हे कसं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो
की 3 मित्र आहेत आणि तिघांकडे मिळून 1,500 रुपये आहे. आता 1,500 रुपये कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाकडे 500 500 500 रुपये असतील तर तिघांचे मिळून 1,500 झाले, 1,500. आता समजा एखाद्या मित्राकडचे जर कमी झाले, त्याने 100 रुपये दुसऱ्या मित्राला दिले, तर ह्या पहिल्या मित्राकडे 400 राहतात, दुसऱ्या मित्राकडे 600 होतात, तिसऱ्या मित्राकडे 500 राहतात. पण शेवटी तिघांची मिळून बेरीज जी आहे ती 1,500च राहते. तसा हे बर्नौलीज थेरम आहे. म्हणजे प्रेशर, ह्या प्रेशरलाच म्हणतात प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे एक एनर्जी कमी झाली तर दुसरी वाढेल, पण तिन्ही मिळून कॉन्स्टंट राहतील. हे झालं पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन काय सांगतं, तर समजा तुम्ही 2 रिजन्स घेतले किंवा 2 सेक्शन्स घेतले किंवा 2 पॉईंट्स घेतले, एक लोअर एंड आणि एक अपर एंड. लोअर एंडला प्रेशर P1 आहे, अपर एंडला प्रेशर P2 आहे. जेव्हा हे लिक्विड लोअर एंडकडून अपर एंडकडे जातं तर चेंज इन प्रेशर P1 मायनस P2 दॅट इज कॉल्ड ॲज अ चेंज इन प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. याला म्हणतात प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ही जी काय चेंज होईल ही जर कमी झाली असेल तर तेवढी कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम वाढते. लेफ्ट हँड साईड पार्ट इज कॉल्ड ॲज अ चेंज इन प्रेशर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज change in pressure energy per unit volume is equal to, this first term is change in kinetic energy per unit volume प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. आणि ह्या बर्नौलीज थेरमचा वापर करून आपल्याला स्पीड ऑफ ई फ्लक्स म्हणजे छिद्रामधून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या स्पीडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. नाव ट्राय टू अंडरस्टँड दिस मॅथमॅटिकल स्टेप्स. स्पीड ऑफ इफ्लक्स बर्नौलीज थेरमचा यूज करू आपण. त्यासाठी एक टँक विचारात घ्या. इमॅजिन दिस टँक कंटेनिंग लिक्विड. कन्सिडर ए टँक विथ स्मॉल होल ऑरिफिस ॲट इट्स बॉटम ॲज शोन इन फिगर. व्हॉट आर व्हेरियस क्वांटिटीज रिलेटेड विथ दिस फिगर? सी हिअर. फर्स्ट ऑफ ऑल, रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड इन द टँक. रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड इन दिस टँक. रो ही त्या टँकमध्ये असलेल्या लिक्विडची डेन्सिटी आहे, अर्थात ती सगळीकडे कॉन्स्टंट असणार आहे. टॉपचं जे सरफेस दिसत आहे आपल्याला ह्या लिक्विडचं, तिथंसुद्धा ती रोच असणार आहे. आणि ऑरिफिसला म्हणजे ह्या छिद्रामधून पाणी बाहेर येतानासुद्धा डेन्सिटी तीच असणार आहे, कारण हे लिक्विड इनकॉम्प्रेसिबल असतं आणि लिक्विड तेच आहे. वर जे आहे तेच खाली छिद्रामधून बाहेर पडत आहे. सेकंड क्वांटिटी, एच हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन द टँक. म्हणजे ह्या ऑरिफिसपासून किती उंच पाणी त्या टँकमध्ये भरलं आहे त्याची हाईट आहे. थर्ड, A1 इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ टँक. म्हणजे ह्या टँकचा, ह्या टाकीचा तो क्रॉस सेक्शनल एरिया आहे. पर्यायानं वरचं जे सरफेस आहे लिक्विडचं त्याचासुद्धा तोच एरिया आहे. नेक्स्ट, A2 इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ऑरिफिस. म्हणजे जे छिद्र आहे त्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, अर्थातच ते खूप कमी असणार आहे. ह्या वरच्या टँकच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनपेक्षा ऑरिफिसचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन खूप कमी असणार आहे. म्हणजे याच्या छिद्राची जी रुंदी आहे, हे जे क्षेत्रफळ आहे ते ह्या टाकीच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. नेक्स्ट क्वांटिटी, V1 इज स्पीड ऑफ लिक्विड ॲट टॉप सरफेस ऑफ लिक्विड इन टँक. हे जे लिक्विड आता ऑरिफिसमधून बाहेर पडतं तसं ते खाली खाली येतं, म्हणजे मोशनमध्ये आहे. तर वरचं जे टॉपचं लिक्विड सरफेस आहे त्याचा स्पीड समजा V1 आहे. आणि शेवटी V2 इज द स्पीड ऑफ लिक्विड ॲट ऑरिफिस. छिद्रातून बाहेर पडताना त्या लिक्विडचा स्पीड समजा V2 आहे. अँड P0 इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे टँक ओपन आहे समजा, तर वर ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे वरच्या सरफेसवरचं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि खाली येताना परत ते लिक्विड जे आहे ते हवेच्याच ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तिथं पण ते प्रेशर P0च असणार आहे. नाव बाय युजिंग बर्नौलीज थेरम, वी नो बर्नौलीज थेरम, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं बर्नौलीज इक्वेशन, P प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इक्वल टू कॉन्स्टंट. यामध्ये हे P म्हणजे प्रेशर किंवा त्यालाच म्हणतात प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम.
दुसरा जो टर्म आहे हाफ रो व्ही स्क्वेअर, तो आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि तिसरा आहे रो जी एच, तो आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, हे तिन्हीच्या तिन्ही क्वांटिटीज एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे. तिन्ही क्वांटिटीज सेम असल्याशिवाय आपण त्यांची ॲडिशन करू शकत नाही, लक्षात ठेवा. हे आहे प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, दुसरं आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, तिसरं आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता पहिला टर्म जो आहे प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, तो इक्वल टू प्रेशर झाला. आणि त्या तिघांची बेरीज कॉन्स्टंट असते. मग ते तुम्ही कुठेही मोजा, अगदी टॉप सरफेसला मोजा किंवा लिक्विडच्या मध्येच कुठंतरी एक पॉईंट घ्या सेंटरला, तिथं मोजा, किंवा बॉटमला ऑरिफिसच्या तिथं मोजा, सगळीकडे ती कॉन्स्टंट असते. हे झालं इक्वेशन, बर्नौलीज इक्वेशन. ते आपल्याला आता दोन ठिकाणी लागू करायचं आहे. कुठेही लागू केलं तरी ते कॉन्स्टंट येणार. जे काय राईट हँड साईडची क्वांटिटी असेल, समजा 1000 असेल तर 1000च भरणार तिघांची बेरीज. तुम्ही टॉपला मोजा नाहीतर बॉटमला मोजा. म्हणजे त्याच्यावर आपण शेवटी असं लिहू शकतो की या तिघांची बेरीज, तेच इक्वेशन आहे खाली लिहिलं, रो पी प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच. राईट हँड साईडला सुद्धा तेच आहे, फक्त लेफ्ट हँड साईडला आपण ते A1ला, म्हणजे हा वरचा जो एरिया दिसतो आहे आपल्याला टॉप सरफेस, टँकमधलं लिक्विडचं सरफेस, तिथं अप्लाय केलं. आणि राईट हँड साईडला तेच इक्वेशन आहे, पण कुठं अप्लाय केलं तर ऑरिफेसला, म्हणजे छिद्रातून जिथून पाणी बाहेर पडतं त्याला लागू केलं. परंतु आता इथं व्हॅलॉसिटी वेगवेगळ्या आहेत आणि हाईट पण वेगवेगळ्या आहेत. लेफ्ट हँड साईडला व्हॅलॉसिटी किती आहे, सरफेसला समजा V1 आहे, आणि बॉटमला बाहेर पडणाऱ्या पाण्याचा स्पीड समजा तो V2 असेल, तर ते आता आपल्याला बदल करावं लागेल लेफ्ट आणि राईट साईडला. त्यामुळे पुढचं इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळेल. बघा काय मिळालं, हे P म्हणजे P0 झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण ह्या पाण्याच्या वर म्हणजे जे सरफेस आहे ते त्याच्यावरती ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे, म्हणून ते P0 घेतलं आपण. या लिक्विडच्या वरच्या सरफेसचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि त्या ठिकाणी स्पीड समजा V1 आहे तिथल्या लिक्विडचा, तर तो V1 घेतला आपण. रो जी एच, डेन्सिटी सगळीकडे सारखीच आहे. हाईट त्याची बॉटमपासून एच आहे, इथं दाखवली पहा, बॉटमपासून एच आहे, म्हणून तिथं एच घेतलं आपण. ॲट A1 झालं, हे वरच्या सरफेसला झालं. लेफ्ट हँड साईड जी आहे बर्नौलीज इक्वेशन आहे ते, पण या वरच्या सरफेसला झालं, ते टॉप सरफेसला. आता राईट साईडला काय केलं आपण, प्रेशर हे P0च आहे, कारण शेवटी परत ते बाहेर येताना हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये, तिथं पण ॲटमॉस्फेरिक प्रेशरच आहे. फक्त इथला स्पीड V2 आहे आता, कारण इथं स्पीड वाढलेलं आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगते की जेव्हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होतं तेव्हा स्पीड वाढतो. त्यामुळं वर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त होता, त्यामुळे तिथला स्पीड वेगळा होता V1. पण इथं ऑरिफिसमधून जाताना एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला आणि स्पीड वाढलेला आहे. तो वाढलेला स्पीड म्हणजे V2 आहे. आणि हाईट 0 घ्यायची आहे, कारण आपण हाईट बॉटमपासून मोजतो आहे. बॉटम म्हणजे 0 हाईटला आहे आणि तिथून वर हाईट वाढत जाते. त्यामुळे इथं राईट हँड साईडला एचची व्हॅल्यू आपण 0 घेतली, तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. म्हणजे बर्नौलीज इक्वेशन आपण वरच्या सरफेसला लावलं, परंतु ते कुठल्याही सेक्शनला अप्लाय केलं तर या तिघांची बेरीज इक्वलच येते, म्हणून आपण हे इक्वल दाखवलं. आता इथून पुढं फक्त मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. पुढची स्टेप आपल्याला कशी मिळेल तर ती अशा पद्धतीने मिळेल. इथं फक्त काय झालं आहे तर इथं हे जो तिसरा टर्म दिसतो आहे आपल्याला, रो जी इंटू 0, तो 0 झालेला आहे. बाकी जसं आहे तसंच आहे वरच्या स्टेपमध्ये त्या पद्धतीने. त्याच्यानंतर त्याच्यावरून पुढची स्टेप आपल्याला अशी मिळेल. इथं काय केलं आपण फक्त, तर याच्यामध्ये हे दोन्ही बाजूचं P0 कॅन्सल केलेलं आहे, कारण दोन्ही बाजूला ती इक्वल आहे आणि हे 0 लिहिलेलं नाही आहे. पुढची स्टेप आपल्याला अशा पद्धतीने मिळते, तीच स्टेप आहे, काहीही बदल नाही. परंतु त्याच्या पुढची स्टेप आपल्याला अशी मिळालेली आहे. याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे, आता आपण साईड चेंज करून लिहिलं आहे. लेफ्ट हँड साईड जी आहे ती राईट हँडला घेतलेली आहे, राईट हँड साईड जी आहे ती लेफ्ट हँडला घेतलेली आहे. आणि जे रो आहे तिन्ही ठिकाणी, लेफ्ट हँड साईडला रो आहे ते कॉमन घेतलं समजा, आणि राईट हँड साईडचं रो ते कॅन्सल होईल. त्यामुळे ह्या नवीन स्टेपमध्ये तुम्हाला रो दिसत नाही आणि साईड चेंज केलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला पुढची स्टेप अशा पद्धतीने मिळते. काय केलं आहे, फक्त हे हाफ P1 स्क्वेअर जे आहे ते लेफ्टला घेतलं, त्यामुळे ते मायनस झालं. त्याच्यातून परत पुढची स्टेप आपल्याला अशी मिळेल, यामध्ये फक्त आता हाफ कॉमन घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये आपण हे 2 राईट हँड साईडला घेऊ, आपल्याला हे इक्वेशन मिळतं.
आता ह्या इक्वेशनवरूनच आपल्याला V2चा म्हणजे बॉटमचा स्पीडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. बघा हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. V2 म्हणजे पाणी जे छिद्रातून बाहेर पडत असतानाचा स्पीड आहे. V1 म्हणजे हे जे टाकीमध्ये पाणी आहे किंवा कोणतंही लिक्विड असेल त्याच्या टॉप सरफेसचा तो स्पीड आहे, ज्या स्पीडने ते पाणी खाली येतं ते. आणि H म्हणजे हाईट आहे. ह्या टँकमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याची ती हाईट आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटी आहे. युजिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वी कॅन राईट. आपल्याला माहिती आहे की इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं की जेव्हा एखादा पाईप असतो किंवा एखादी ट्यूब असते, तर त्या ट्यूबमधून पाणी जात असताना जर ते वायडर रिजनमधून नॅरो रिजनमध्ये गेलं म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर स्पीड वाढतो आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. एक व्हिडिओ आपण याच्यावरती तयार केलेला आहे, त्यामध्ये आपलं हे झालेलं आहे. A1 V1 म्हणजे पाईपमध्ये किंवा ट्यूबमध्ये एखाद्या ठिकाणी असलेला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि त्या ठिकाणचा स्पीड V1 जो प्रॉडक्ट येतो, तोच प्रॉडक्ट तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसरा पॉईंट घ्या त्या पाईपमध्ये त्या ट्यूबमध्ये, तर तिथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि तिथला स्पीड दोघांचा प्रॉडक्ट सारखा येतो, म्हणजे कॉन्स्टंट येतो, कुठेही मोजा तुम्ही. त्याच्यावर आपण ह्या इक्वेशनवरून असं लिहू शकतो V1 = A2/A1 × V2. म्हणजे काय केलं, हे V1 ठेवलं, हे A1 राईट हँड साईडला घेतलं. ही V1ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची इक्वेशन 1मध्ये, कारण आपल्याला काय करायचं V2चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. हे आपल्याला त्यामध्ये V1 नको आहे, मग त्याच्या जागी काहीतरी दुसरं आपल्याला आणायचं आहे, म्हणून आपण V1च्या जागी आता हे ठेवणार आहोत. मग हे ठेवलं, कीपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वी गेट दिस स्टेप. वी हॅव रिप्लेस दिस V1 by A2/A1. फ्रॉम दॅट वी हॅव टेकन दिस V2² कॉमन. हे V2² कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये हे राहतं 1 - A2/A1 ब्रॅकेट² = 2GH. आपल्याला V2चा फॉर्म्युला पाहिजे, म्हणून आपण हाफ ब्रॅकेट जो आहे ना तो राईट साईडला घेऊ, पण तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल. किंवा दोन्ही साईडला ह्या कंप्लीट ब्रॅकेटने डिवाईड केलं तर लेफ्ट साईडचा हा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि राईट साईडला हा ब्रॅकेट डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो वी गेट दिस नेक्स्ट स्टेप. फ्रॉम दिस take square root of both sides because we want the formula of V2. Therefore, by taking square root, we get this equation. Now, if you compare the area of cross sections at A1 and A2, you will see that A2 is very, very less than A1. म्हणजे ह्या टाकीमध्ये असलेल्या लिक्विडच्या वरचा सरफेसचा एरिया आणि खाली जे छिद्र आहे, ज्या छिद्रामधून पाणी बाहेर येतं त्या छिद्राचा एरिया आणि टाकीचा एरिया याच्यामध्ये खूप फरक आहे. टाकी खूप रुंद आहे, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इतका जास्त आहे की त्या तुलनेमध्ये हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जवळजवळ 0च आहे. A2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन A1. म्हणजे छिद्र जे आहे त्या टाकीच्या साईजच्या तुलनेने खूप लहान आहे. देअरफोर A2/A1 ब्रॅकेट² इज नियरली इक्वल टू 0. हे कसं आलं माहिती आहे का? A2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन A1. असं गृहीत धरा की A2 हे 1 आहे आणि A1 हे 100 आहे. A1 खूप जास्त आहे, A2 खूप कमी आहे. म्हणजे समजा 1 आहे आणि A1 100 आहे, तर काय होईल पहा, 1/100. 1/100 म्हणजे 0.01. त्याचा स्क्वेअर 0.001. म्हणजे एखादी संख्या लेस दॅन 1 असेल, म्हणजे 1पेक्षा कमी असेल, लहान असेल, तर त्याचा स्क्वेअर केल्यानंतर ते अजून लहान होतं. परत एकदा सांगतो की A1 समजा 100 आहे, A2 समजा 1 आहे. 1/100 इज 0.01. त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 0.001 अजून कमी होतं, नियरली 0 होतं. म्हणून ह्या इक्वेशनमध्ये A2/A1 ब्रॅकेट² 0 ठेवा. आपल्याला ही पुढची स्टेप मिळते. 1 - 0 म्हणजे 1 आणि 1 असेल तर डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायची गरज नाही. सो वी हॅव गॉट दिस इक्वेशन. दिस इज स्पीड ऑफ इफ्लक्स. आणि हेच स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या टाकीला जर छिद्र असेल तर छिद्रामधून बाहेर येणाऱ्या पाण्याचा स्पीड म्हणजे स्पीड ऑफ इफ्लक्स किती असतो, तर √2GH. G is constant, 2 is constant, means depends upon height of liquid column above that orifice.
म्हणजे छिद्राच्या वर किती पाणी आहे त्याच्या हाईटवर डिपेंड आहे, फक्त तेवढंच. बाकी दोन्ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे हाईट फक्त महत्त्वाची, किती पाणी आहे ते महत्त्वाचं नाही. ती टाकी किती रुंद आहे, किती अरुंद आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. एखादी टाकी खूप रुंद असेल, त्याच्यामध्ये 500 लिटर पाणी बसत असेल, दुसरी टाकी कमी रुंद आहे, 200 लिटर पाणी बसतं, पण जोपर्यंत दोन्ही टाक्यांमधल्या पाण्याची हाईट सारखी आहे तोपर्यंत स्पीड दोन्ही टाकीमध्ये बॉटमला सारखाच राहील. छिद्र जर बॉटमला असेल तर डिपेंड्स ऑन हाईट, किती पाणी आहे त्याच्या मासवर, त्याच्या व्हॉल्यूमवर डिपेंड नाही. सो इन जनरल वी कॅन राईट V इक्वल टू √2GH. म्हणजे V2 म्हणण्याच्या ऐवजी V म्हणू आपण आता, कारण V1 म्हणजे वरचा स्पीड जवळजवळ 0 तो सोडूनच द्या. म्हणजे राहिला या छिद्रामधून बाहेर येणाऱ्या पाण्याचा स्पीड, तो झाला V इक्वल टू √2GH. आणि स्टार्टिंगला ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच सांगितलं, टॉरिस-एलिस लॉ हेच सांगतो आणि ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि हे कशा इतकं आहे तर हवेमध्ये H इतक्या उंचावरून पडणाऱ्या वस्तूचा जो स्पीड असेल H इतकं खाली आल्यानंतर, त्याचा पण फॉर्म्युला असाच आहे, ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. दिस इज इक्वेशन ऑफ स्पीड ऑफ ए लिक्विड फ्लोईंग आउट थ्रू अँड ऑरिफिस ॲट अ डेप्थ H बिलो द फ्री सरफेस. म्हणजे H इतक्या खाली जर छिद्र असेल पाण्यामध्ये तर त्या छिद्रामधून येणाऱ्या पाण्याचा जो स्पीड असेल त्याचा हा फॉर्म्युला आहे, त्याला म्हणतात स्पीड ऑफ इफ्लक्स. इट इज सेम ॲज दॅट ऑफ ए पार्टिकल फॉलिंग फ्रीली थ्रू द हाईट H अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे समजा ह्या टाकीच्या बाहेर ज्या लेवलला त्या टाकीमध्ये पाणी आहे तेवढ्या लेवलवरून तुम्ही एखादी वस्तू फ्री सोडली, फेकली नाही, तर ती खाली ह्या ओरिफेसच्या लेवलपर्यंत येईपर्यंत त्या पार्टिकलचा स्पीड जो असेल तो सुद्धा असाच असतो. आणि ते आपण प्रूव्ह करूयात. कसं असतो बघा आता. Using third kinematical equation, we know there are three kinematical equations. First is V equal to U plus AT. Second is S equal to UT plus half AT square. Third is V square is equal to U square plus 2AS. We will use third kinematical equation. And that third kinematical equation is V square is equal to U square plus 2AS. U means initial velocity. A is acceleration and S is distance through which body moves. Now in this case, body is traveling vertically and we are releasing the body. We are not throwing the body. That means initial speed will be 0. For free fall motion under gravity, initial velocity U is 0. कारण आपण वस्तू फेकत नाही, हातातून सोडतोय. समजा तुम्ही एखाद्या बिल्डिंगवर उभे आहात H इतक्या हाईटला आणि तिथून तुम्ही वस्तू सोडताय, इनिशियल व्हेलॉसिटी 0. A इज -G, कारण आता खाली जी येणार आहे, खाली येताना स्पीड वाढणार आहे, ते जे ॲक्सलरेशन असणार आहे ते ग्रॅव्हिटीचं ॲक्सलरेशन आहे. सो A इक्वल टू -G. निगेटिव्ह का? बिकॉज ॲज पर साइन कन्व्हेन्शन्स वी नो डाऊनवर्ड वेक्टर्स आर टेकन निगेटिव्ह अँड अपवर्ड वेक्टर्स आर टेकन पॉझिटिव्ह. ग्रॅव्हिटी नेहमी खाली सोडते म्हणून -G. S इक्वल टू -H. डिस्टन्स, कारण आता हे हाईट इतकं कव्हर होणार आहे आणि ते खाली येतं आहे. वर जात असेल तर +H, खाली येत असेल तर -H. म्हणून आता ह्या व्हॅल्यूज ठेवा ह्या इक्वेशनमध्ये आणि आपल्याला पहा हे अशा पद्धतीने मिळतं. V स्क्वेअर 0 स्क्वेअर, कारण इनिशियल व्हेलॉसिटी 0, 2 -G -H मायनस दॅट विल बिकम प्लस. सो वी गेट V स्क्वेअर इक्वल टू 0 + 2GH. आता 0 लिहायची काय आवश्यकता नाही. V स्क्वेअर इक्वल टू 2GH. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, वी गेट V इक्वल टू √2GH. दिस इज ॲन इक्वेशन ऑफ स्पीड ऑफ बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी फ्रॉम हाईट H. हे इक्वेशन कशाचं आहे तर H इतक्या हाईटवरून एखादी वस्तू सोडल्यानंतर ती H इतकी जेव्हा खाली येते तेव्हा त्या बॉडीचा स्पीड, आणि तो सुद्धा फक्त हाईटवरच डिपेंड आहे, कारण ग्रॅव्हिटी बदलणं तर आपल्या हातामध्ये नाही. 2 हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा फॉर्म्युला झाला फ्रीली फॉलिंग बॉडीचा अंडर ग्रॅव्हिटी. गुरुत्वामुळे मुक्तपणे खाली पडणाऱ्या बॉडीचा हा स्पीडचा फॉर्म्युला आहे. आणि तसाच फॉर्म्युला आपल्याला एखाद्या टाकीला जर H इतक्या खाली, पाण्याच्या सरफेसच्या खाली H इतक्या खाली जर एखादं छिद्र असेल तर त्याच्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याचा स्पीडसुद्धा याच फॉर्म्युल्याने दिलेला आहे. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. आणि टॉरिस-एलीने हेच सांगितलेलं आहे की ऑरिफिसमधून बाहेर पडणाऱ्या लिक्विडचा स्पीड आणि अंडर ग्रॅव्हिटी H इतक्या हाईटवरून खाली पडणाऱ्या बॉडीचा स्पीड सेम असतात. आणि हे आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे.